MPSCचा सर्व स्पर्धा परीक्षांच्यासाठी अतिशय उपयुक्त प्रश्न संयुक्त गट ब मुख्य परीक्षा 2023चा प्रश्न आहे. ऋतुजाजवळ एकूण रुपये 700 आहेत. त्यामध्ये 100 रुपये, 20 रुपये, 10 रुपयाच्या चलनी नोटा आहेत. रुपये 100 व रुपये 10च्या नोटांचे प्रमाण एकाच दोन आहे. जर तिच्याजवळ एकूण 20 चलनी नोटा असतील तर 100 रुपये, 20 रुपये आणि 10 रुपयाच्या प्रत्येकी नोटा किती? हे पर्याय आहेत 3, 11, 6, 4, 8, 8, 6, 2, 12 आणि 5, 5, 10. या ठिकाणी 100 रुपये आणि 10 रुपयाच्या नोटांचं एकाच दोन प्रमाण आहे. म्हणजे याचा अर्थ 100 रुपयाच्या 100 नोटा तर 10 रुपयाच्या 2 100 नोटा. प्रश्नातील अटीनुसार 100 रुपयाच्या 100 नोटा म्हणजे 100, 20 रुपयाच्या राहिलेल्या नोटा म्हणजे 2 100 आणि इथला 1 100 3 100. 20मधून 3 100 वजा केले म्हणजे 20 रुपयाच्या 20 वजा 3 100. 10 रुपयाच्या या ठिकाणी 2 100 नोटा आहेत. म्हणजे 100 100, 20 गुणिले 20 400, सोडवलं तर वजा 60 20 त्रिक 60 अधिक 10 20 100 बरोबर 700. 100 100 आणि 20 100 100, 20 100 120मधनं 60 100 गेले, 60 100 उरले, हे 400 पलीकडे गेले, 700तनं 400 गेले 300, 60 100 बरोबर 300, 100 बरोबर 5. 100 रुपयाच्या 5 नोटा, 20 रुपयाच्या 20 वजा 3 100 म्हणजे 5 त्रिक 15, 20 वजा 15 5, 10 रुपयाच्या 2 100 म्हणजे 5 2 10 नोटा. त्यामुळं या ठिकाणी 100 रुपयाच्या 5, 20 रुपयाच्या 5 आणि 10 रुपयाच्या 10, 5 5 10 असा पर्याय अचूक आहे. म्हणजे अचूक पर्याय नंबर 3. धन्यवाद.